याचा एक सार्थ अभिमान एक प्रेक्षक म्हणून डेफिनेटली आपल्याला आहे आणि तोच खेळ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या समवेत भाईजान आपल्याला जॉईन केलेत. एका बाजूला शेरो शायरी आणि अगदी त्याच वेळेला क्रिकेटचे एक समीक्षक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. उडीयत मैदानाच्या आत मॅचला होईल सुरुवात. पहिलाच बॉल विश्वजीत साठी दिलं गेलं सरप्राईज. करंट स्विच हिट रिव्हर्स स्वीप पद्धतीने राकेशचा रॉक सॉलिड फटका सीमा रेषा पार. षटकार. ऐसे कुछ कहते हुए बैटर राकेश प्रभु के बल्ले से शानदार छक्का. बघा व्हेरिएशन वापरलं गेलं. पहिला बॉल ओव्हर द विकेट टाकला, बाउन्सर टाकला होता. फलंदाजाकडे वेळ होता, रूम होता, त्याने सीमारेषेच्या बाहेर बंगला बांधला. दुसरा चेंडू राऊंड विकेट टाकला. डावखुऱ्या फलंदाजासाठी राऊंड विकेट येत असताना फुलरलेनची डिलिव्हरी, माइंडसेट, अप्रोच चांगला आहे. कौतुकास पात्र कामगिरी. बघा इथून हे मैदान गोलंदाजांसाठी एक नंदनवन ठरलंय. यावेळेला मोठा फटका, फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र जिथे केवळ एक धाव मिळेल. यस, जैसे कैच कैरी करने की कोशिश कर रहे थे विश्वजीत ठाकुर ने कहा कि थोड़ा सा रनिंग में आ जाइए और कैच को कैरी करने का प्रयास करें, पर जरूर यहाँ पर एक रन लेकर स्ट्राइक रोटेट की. सातारे का सितारा स्ट्राइक एंड पर बल्लेबाज भूषण गोले स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए. ऑप्शनच्या बाहेर वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये शरीरापासून दूर ठेवलेले चेंडू यावेळेला मात्र ऑप्शनच्या खूपच लांब राहिला आणि त्याचमुळे का होईना एक्स्ट्रा स्वरूपातील धाव फलकावरती मात्र ऍड होईल. 8 ही धावसंख्या. पहिलं षटक मैदानाच्या प्रगती पथावर आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट असताना तर फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नव्हता. ही परिस्थिती मैदानाच्या होती. यस, यहाँ पर जीवन दान देते हुए अक्षय मात्रे अभूते फील्डिंग करते हुए कोशिश कर रहे थे, पर विश्वजीत ठाकुर को कह रहे कि एसटी को उड़ाना था. ये बड़ी विकेट थी, एक गोल्डन विकेट यहाँ पर प्राप्त कर सकते थे, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है फिर से एक बार बैटर भूषण गोले का. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बघा प्रत्येकाला अर्ली विकेट, ब्लेझिंग स्टार्ट, आक्रमक सुरुवात हवी असते. मग विश्वजीत सुद्धा त्याच विकेटच्या शोधामध्ये आहे आणि मग ती धावचीतची का होईना, रनआउट स्वरूपातील का होईना, विकेट प्रत्येकाला हवी आहे आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न आपण पाहतोय. 9 धावा दाफलकावरती राकेश प्रभूच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय जरूर. यावेळेला दिशाहीन गोलंदाजी, लाईन आणि लेन पासून भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. फ्लाइट देण्याच्या चक्करमध्ये, फुलरलेन चेंडू टाकण्याच्या चक्करमध्ये इथे मात्र चुकी घडते. हाथ में से गेंद सिटक गई और सीधा ऑफ स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत सर ने अपने हाथ जमीन समांतर के आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट एक्स्ट्रा के साथ रनों की प्राप्ति होती हुई. यावेळेला चांगला बॉलर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक कसा बसा त्या चेंडूला अडवतोय आणि ही एक धाव इथून मात्र मिळणार आहे. बघा इथून एका बाजूला वागरण संघ खारेपाट विभागातील संघ आहे, ज्या संघाने अलिबागमध्ये सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलंय. म्हणजे खारेपाट विभागातील ते खेळाडू, मग तो अर्थातच निखिल असू देत, मग तो अक्षय असू देत, किंबहुना आता तो अबू असू देत, ज्यांनी सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलं. आता त्यांना भर मिळाले या फॉर्मॅटचा एक चांगली बाब म्हणावी लागणार आहे. ती म्हणजे 4 ऑल इंडिया फॉर्मॅट मधील आयकॉन खेळाडू या मैदानाच्या येताना पाहायला मिळाले. त्यामुळे ही तुल्यबळ लढत आपल्याला अनुभवायला मिळते. पहिली मॅच आपल्याला आठवावी लागेल या फॉर्मॅट मधील, जिथे वावे संघ कसा बसा जिंकला होता आणि आता बघा काय दिमागदार पद्धतीने कामगिरी सुद्धा करतोय. तो जरूर पहले मैच में जरूर थोड़ी खड़सर शुरुआत हुई थी, उसके बाद राकेश प्रभु ने उस पारी को संभाला, गेंदबाजी करते हुए कमबैक करने वाली गेंदबाजी की और उसी नतीजे पर टीम को वहां पर जीत हासिल हुई. जबकि श्री गणेश चाइनीज वावे टीम हमें बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है. गेंदबाजी के लिए आता हुआ वागेश्वर वागरन का सुपरस्टार
आदर्श पाटिल गेंदबाजी के लिए। एक युवा गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली, रायगड प्रीमियर लीग असू देत किंबहुना अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धा असू देत, जित्याने चांगली कामगिरी केली आहे. अलिबागचा एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, शफल करून खेळायचा होता, ऑनसाइडच्या दिशेने मनगटाच्या साहाय्याने वळवायचं होतं, मात्र इथे चुकी घडली आहे, डॉट बॉल आलाय. तो जरूर पहली गेंद डॉट आने के बाद थोड़ा सा स्वाभाविक है, राकेश प्रभु मुश्किल में है, पर क्या मुश्किल से बाहर निकालेंगे आदर्श पाटिल अपनी कलाइयों का इस्तेमाल करते हुए और लगातार की 2 गेंदें यहां पर डॉट कराने में कामयाब होते हुए। दूसरी ओर की जिम्मेदारी यहां पर विश्वजीत मेघनाथ ठाकुर ने क्यों उसके ऊपर सौंपी, क्योंकि वेरिएशन और गुणवत्ता क्वालिटी गेंदबाजी कर रहे आदर्श पाटिल। तीसरी गेंद के ऊपर भी देखिए शॉट फाइनल की दिशा में खेलने का प्रयास, टारगेट करने की कोशिश, किरण पवार विकेट कीपर के रूप में हमें दिख रहे हैं। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा, धरणे गुरुजी सर बताएंगे स्कोर कार्ड पर 12 रन विदाउट लॉस, दूसरा और जारी है। नाही बघा ना इम्रानजी, एक गोष्ट इथून मला अजूनही सतावते, काय असं घडतंय ज्याच्यामुळे फलंदाजांना इतका स्ट्रगल करावा लागतोय. एक गोलंदाजांकडे कॅलिबर आहे, 2 ही विकेट चांगल्या पद्धतीने बनवली गेली, आणि तिसरा चेंडू साईट करणं डिफिकल्ट आहे. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर नयनरम्य दैदिप्यमान डोळ्यांचं पारण फेडावं अशा पद्धतीचा फटका, सीमारेषा पार, चौकार. आवडेल काय एक्झॅक्टली फॅक्टर आहे ज्याच्यामुळे फलंदाजांना या मैदानावरती खेळणं डिफिकल्ट जाते. एब्सोल्युटली, पहली बात तो गेंदबाजी कर रहे हैं, गेंदबाजी जब गेंदबाजी कर रहे हैं ना, रिलीज करते हुए बल्लेबाज को गेंद नजर नहीं आ रही, टप्पा गिरने के बाद बल्लेबाजी करने का वो फ्लो उन्हें नजर आ रहा है, और जैसा टप्पा गिरा वैसा स्क्वायर कट बल्लेबाज भूषण गोले ने शानदार तरीके से खेला हुआ स्ट्रोक था, चौकार. याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्हाला थोडं अधिक चेंडूवरती नजर ठेवावी लागणार आहे, रिलीज पॉइंट वरती लक्ष द्यावं लागणार आहे. यावेळेला सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय, वेगावरती स्वार होऊन क्षेत्ररक्षकाला पार करत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार. हितेश, लगातार की 2 गेंदों पर 2 चौकार आने के बाद तो जरूर बल्लेबाज मैन फ्रॉम सातारा भूषण गोले ऑन द फायर, इस बार डांसिंग डाउन आगे आकर खेलने का प्रयास, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, विश्वजीत मेघनाथ ठाकुर सुरक्षित हाथों में, विकेट का पतन, फिर से एक बार डीजे को मौका. ॲज अ प्लेयर तुम्ही रिप्लाय कसं करता त्यापेक्षा रिस्पॉन्ड कसं करता, तुमचे रिफ्लेक्शन्स कसे आहेत, तुम्ही किती फास्ट रिॲक्ट करता, फार महत्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी विश्वजीतने आपल्या क्षेत्ररक्षणाचा बेंचमार्क चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मी कौतुक इतक्यासाठी करेन ना, ज्यावेळेला IPL फॉर्मॅट असतो बघा, वाघरणचे 7 खेळाडू आणि IPL फॉर्मॅटमधील 4 खेळाडू, मग ह्या 4 खेळाडूंनी अशी कामगिरी करावी ना की इतरत्र खेळाडूंनी तुम्हाला आदर्श मानलं पाहिजे, आणि त्या दर्जाची कामगिरी मैदानाच्या आत. यस, और उसी तरह से क्वालिटी मेंटेन की गेंदबाज आदर्श पाटिल ने कमाल की गेंदबाजी, अभी एक गया और दूसरा आया सितारा गेंदबाजी के लिए, जिन्होंने वीर दमदार प्रीमियर लीग में बेस्ट बॉलर का खिताब प्राप्त किया, वो है निखिल पाटिल. जिसने जीता है सबका दिल, वो है निखिल. गेंदबाजी के लिए आते हुए सेकंड पर बल्लेबाज राकेश प्रभु, 9 सेकंड पर न्यू बैटर इनायत नंबर 3 पर आते हुए आशीष मेहरुल 9 सेकंड पर. स्पीड अप करना है निखिल. नाही बघा ना, इथून आपण जर बघायला गेलं ना, वावे संघाने त्यांच्या बॅटिंग लाईनअप मध्ये बदलाव केलाय. आधीच्या मॅच मध्ये आशिष मेहरुल ओपनिंग साठी आला होता, आता 1 डाऊन साठी आलाय. यावेळेला सरळ बॅटने पुन्हा एकदा राकेश प्रभूंच्या बॅटमधून, चांगल्या बॅटमधून टायमिंग होतोय, आवाज स्वीट साऊंड होताना पाहायला मिळतोय, तो टक्कन येणारा आवाज आनंददायी आहे.
कौतुकास पात्र आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला निखिल पाटील, खेळाडू, त्याची मेहनत आणि नशीब या सगळ्या गोष्टी अव्वल दर्जाच्या राहिल्यात. मग त्याची गोलंदाजी, मग त्याची फलंदाजी, मग त्याचं कर्णधार पद, मग त्याचं क्षेत्ररक्षण, या सगळ्या गोष्टी टॉप नॉच पाहायला मिळाल्यात. या आधीच्या मॅचमध्ये अक्षरशः वागरण संघ पराभूत झाला असं बऱ्याच जणांनी मानलं होतं. मात्र त्याने केलेली गोलंदाजी, त्याने केलेलं क्षेत्ररक्षण, एक हाती वन हँडेडली मॅच फिरवण्याची क्षमता त्यांनी दाखवली आहे आणि तो क्लास दिमागदार पद्धतीने त्याने मेंटेन सुद्धा ठेवलाय. यस एब्सोल्युटली आपके बात से सहमत हूं आकाश सर. और इस बार देखिए निखिल पाटिल जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, गति में परिवर्तन करना, एक्सपेरिमेंट करना, चकमा देना, वेरिएशन करते हुए इस बार शॉट फाइनल की दिशा में खेलने का प्रयास, डायरेक्ट हिट करने की कोशिश थी पर किस्मत ने साथ नहीं दिया. राकेश प्रभु पॉपिंग क्रीज में पहुंच गए. इस एक रन के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई. जरूर यहाँ पर देखा जाए तो आशीष मेहरुल ने एक रन लेकर स्ट्राइक यहाँ पर देते हुए बैटर राकेश प्रभु. स्कोर जहां पहुंचे स्कोर कार्ड पर धरणे गुरुजी सर बताएंगे. 22 रन 1 विकेट के नुकसान पर. नाही बघा ना, आपल्या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडूंची प्रॅक्टिस सराव कसा आहे. गेल्या गेल्या फलंदाजी करायची, गेल्या गेल्या गोलंदाजी करायची, क्षेत्ररक्षणावरती सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे. यावेळेला पाडात स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉटम हँड ओपन केलाय, फेस ओपन केलाय मिड विकेटच्या दिशेने सुरक्षित हातांमध्ये. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तद्वर मात्र घेतलेली एक धाव. आपण चर्चा करतो क्षेत्ररक्षणाच्या प्रॅक्टिस बद्दल. आठवावं लागणार आहे 2007चा वर्ल्ड कप. महेंद्रसिंग धोनी नव्याने कर्णधार पद त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली होती. फ्री टाइम मध्ये त्यांनी काय केलं, बॉल आउटची प्रॅक्टिस केली आणि वर्ल्ड कप मध्ये तो नियम होता. त्या टर्म्स कंडिशन, स्पर्धेचे नियम हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून तुमची कामगिरी सुद्धा असली पाहिजे. तो प्रसंगावधान राखता आला पाहिजे. वाईट डिलिव्हरी आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्यामुळे ग्रामीण खेळाडूंनी सुद्धा क्षेत्ररक्षणावरती तितका भर दिला गेला पाहिजे. फेक कशा पद्धतीने येतो, ग्राउंडेड बॉल ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याला कशा पद्धतीने कलेक्ट करायचा, आपली फेक अचूक कशी झाली पाहिजे, यावरती सुद्धा थोडेसे सेशन्स घेतले गेले पाहिजेत आणि मी म्हणेन असे शिबिर राबवले गेले पाहिजेत. यस आपकी बात से सहमत हूँ क्योंकि क्रिकेट में एक पार्ट है फील्डिंग रिस्ट्रिक्शन और उस फील्डिंग रिस्ट्रिक्शन में अगर फील्डिंग अच्छी होती है तो अच्छी टीम को हम बाहर निकाल सकते हैं. गेंदबाजी के लिए फिर से एक बार निखिल पाटिल की जल में डालने की कोशिश. आशीष मेहरुल जैसे बल्लेबाज को आज यहाँ पर शांत रखने का प्रयास किया है. कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं और निखिल पाटिल में वो दम है, वो जज्बा है. नाही बघा ना, इथून दरवाजा खटखटवला नाहीये, ते सीआयडी मधल्या दयासारखा दरवाजा तोडलाय. अशा पद्धतीची कामगिरी केली आहे ना की गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. कौतुकास पात्र कामगिरी मैदानाच्या आत. 25 धावा धावफलकावरती, 30रं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आले जरूर, तदनंतर मात्र आता निखिलने केलेलं कमबॅक वागरण संघाला पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीट वरती बसवलंय. इथे मात्र चला हेल्मेट घालायचंय कारण मुख्य मंचावरती चेंडू करेल ट्रॅव्हल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नाही बघा ना, पहिले 5 चेंडूंवरती इतकी मेहनत केली, 6वा चेंडू ओव्हर पिच दिला गेला आणि तदनंतर मात्र राकेशने ताकदीवरती स्वार होऊन काही कमालीचा फटका खेळलाय. राकेशचं कौतुक केलं गेलं पाहिजे. म्हणजे मुंबई क्रिकेटमध्ये ज्याला आपण मिडल ऑर्डर बॅटर म्हणून बघतो, आता IPL फॉर्मॅट आहे, मग अशा वेळेला ॲज अ ओपनिंग बॅटर म्हणून आलाय. गोलंदाजी सुद्धा पहिली हाताळतोय, त्यामुळे त्याच्या स्टॅमिनाचं किंबहुना मॅचच्या मेरिटनुसार खेळण्याच्या कॅलिबरसाठी कौतुक केलं गेलं पाहिजे. चौथी ओवर की जिम्मेदारी, आखिरी ओवर, स्लॉग ओवर, भैरवी का षटक. प्रफुल्ल पाटिल पेंटिया जिन्होंने पिछले मैच में 6 गेंदों में 7 रन डिपेंड किए थे, वही गेंदबाजी के लिए आए और इस बार आदर्श पाटिल इनके सुरक्षित हाथों में विकेट का पतन. प्रफुल्ल पाटिल गेंदबाजी के लिए विकेट तो आना जरूरी है. डीजे हितेश.
ती तीच आहे. कधी कधी आपल्या बॅटिंग मध्ये दिवस नसतो ना, कदाचित आशिष मेहरुलसाठी ती आजची रजनी आहे. तो जरूर यहाँ पर आशीष मेहरुल वापस जाने के बाद न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 4 पर आते हुए बल्लेबाजी के लिए प्रमोट किया है खिलाड़ी पिछले मैच के मैदो मैच कुणाल गावंड, लोकल खिलाड़ी। तो गेंदबाजी के लिए प्रफुल्ल पाटिल पिंटिया। प्रेक्षक बाहेर निघा, मैच चालू आहे। जरूर यहां पर 12वां खिलाड़ी मैदान पर आया है। स्वागत है, बिन बुलाए मेहमान का भी स्वागत है। इथून मात्र पुढील मॅच साठी आपण नाणेफेकीसाठी बोलवणार आहोत। एका बाजूला आरसी एंटरप्राइजेस बोरली तर दुसऱ्या बाजूला गण वॉटर स्पोर्ट्स साखर। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऍक्शन रिप्ले चालू आहे। गोलंदाज प्रफुल्ल, क्षेत्ररक्षक आदर्श, लगातारचे 2 चेंडू 2 फलंदाज बाद। गाना लगा और डीजे ने तारा रा बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाते हुए कपाल की गेंदबाजी की। मैंने आकाश से पहले ही कहा था, पिछले मैच में 6 गेंदों में 7 रन डिपेंड करने वाले विकेट टेकर गेंदबाज प्रफुल्ल पाटिल पिंटिया और लगातार की 2 गेंदों पर 2 विकेट प्राप्त करते हुए अगर इस ओवर में यह हैट्रिक लगाएंगे तो चौथे गेंदबाज होंगे जो इस रजनी क्रिकेट में 3 विकेट लेने वाले चौथे गेंदबाज होंगे। क्या कहना चाहोगे? नहीं, प्रफुल्ल ॲज अ बॉलर फुल पॅकेज आहे। यावेळेला सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर। इथून मात्र मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लॅट, फ्युरियस, फॅसिनेटिंग सिक्सर। तीसरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आया। टीम का टोटल स्कोर जब 37 रन स्कोर कार्ड पर। स्लॉग हो रहे भैरवी का शतक, हानामारी का शतक, और इस हानामारी के शतक में बल्लेबाज के पास लाइसेंस है, बड़े स्ट्रोक लगाने की ताकत रख सकते हैं और वही जलवा बल्लेबाज ने दिखाया। छक्के के साथ शुरुआत। 2 चेंडूंवरती 2 विकेट्स आल्या। आणखीन एक मोठा फटका येणार का, अपेक्षा केली जाईल। इथून मात्र वावी संघ मोठ्या फटक्यांच्या शोधात असणार आहे। ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, येस नो, शेवटी येस ठरवलं, मात्र हा निर्णय चुकलाय। धावचित स्वरूपामध्ये इथून मात्र आपण पाहतोय फलंदाज योगेशला बाद व्हावं लागणार आहे। राकेशला द्यायची होती स्ट्राईक, ओव्हर हॅट्रिक। इथे मात्र धावचित स्वरूपामध्ये तिसरा फलंदाज बाद झाला या षटकातील। जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते। और जुगनू यानी काजवे की तरह आज यहां पर चमकते हुए बल्लेबाज राकेश प्रभु। स्ट्राइक पर बैटर पर उन्हें चकमा देने वाली गेंद, यहां पर देखिए आक्रामकता, और उस आक्रामकता के बल्लेबाज को गेंदबाज करने प्रफुल्ल ने जरूर यहां पर रोक रखा है। शानदार गेंदबाजी। बघा, इथून मात्र 2 चेंडूंचं खेळणं बाकी आणि धावफलक स्थिरावलाय 38 या धावसंख्येवरती। प्रफुल्ल यांची गोलंदाजी खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे। व्हेरिएशनचा वापर, इथून व्हेरिएशन प्रकाशजी अष्टमकर यांनी सुद्धा करून दाखवलंय। बघा, हिस्ट्री, इतिहास बऱ्याच जणांनी लिहिली आहे। म्हणजे प्रफुल्ल ठाकूर इतिहास ज्यांनी लिहिलं गेलं, मात्र पंच सुद्धा प्रकाशजी अष्टमकर यांच्या नावावरती सुद्धा एक रील 40+ मॅच मध्ये त्यांचा तो हुक शॉट, त्यांचा तो फटका अजूनही व्हायरल होतो। यावेळेला कमबॅक केलं गेलंय, कौतुक करावं लागणार आहे प्रफुल्ल यांचं। वाईट चेंडू आला ना तरी सुद्धा चालेल, मी माझ्या बेसिक्स वरती अवलंबून राहणार आहे। इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेले, वाइड आहे की नहीं याची पड़ताळणी केली जाईल। या स्क्रीन पर हम देखेंगे जरूर यहाँ पर कि वाइट है या नहीं। थर्ड अंपायर को चैलेंज किया टेनिस क्रिकेट .in के माध्यम से। दूध का दूध, पानी का पानी।
इट्स अ फेयर डिलीवरी। जरूर यहाँ पर जो चैलेंज किया था ना, उस चैलेंज में नाकामयाब होते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे प्रफुल्ल पाटिल। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 39 रन 4 विकेटों के नुकसान पर। जबकि आखिरी ओवर प्रगति पर, आखिरी ओवर की यह आखिरी गेंद सामना करेंगे राकेश प्रभु। ओहो, फिर से एक बार देखिए राकेश प्रभु, और फिर से एक बार फील्डर थे वहां पर अलंकार। डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी, लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त किया। 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 40 रन 4 विकेटों के नुकसान पर। पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है। जीतने के लिए 24 गेंदे 41 रनों की आवश्यकता है। टीम अगर देखा जाए तो वागेश्वर वागरन हमें नजर आती हुई। टॉस के लिए आना है दोनों टीम के कप्तान। जरूर अगर देखा जाए तो आकाश सर से गुजारिश होगी कि टॉस के लिए वहां पर आमंत्रित किया जाएगा। चला, एका बाजूला असणार आहे गण वॉटर स्पोर्ट्स साखर, तर दुसऱ्या बाजूला आरसी एंटरप्राइजेस बोर्ली संघ। दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपलब्ध व्हायचे। हल येस, आपण टॉस करतोय। येस, हेड कॉल आहे आणि टेल्स पडलाय, सो टॉस जिंकलाय। काय डिसिजन आहे? खूप खूप शुभेच्छा। बोर्ली संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे। वोडिओ आकाश मांजरेकर। धन्यवाद। इथून मात्र पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती जमा झाल्या 40 धावा आणि विजयासाठी 10.25च्या सरासरीने 41 धावांचं लक्ष्य असणार आहे। बघा इथून बघा फॅन मुवमेंट आहे, इथून सेल्फीज काढले जात आहेत। भूषण गोळे याच्या समवेत हे क्षणचित्र टिपले जात आहेत। हा खेळाडू आपल्या गावात आलाय ना, मग याची आठवण आपण आपल्या सोशल मीडियावरती ठेवली पाहिजे। हे त्या खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं ना, त्या नवख्या आणि अगदी त्याच वेळेला लहान मुलाची इच्छा इथून मात्र व्यक्त केली गेली आणि या खेळाडूंनी सुद्धा त्याची इच्छा पूर्ण सुद्धा केलेली पाहायला मिळते। एक मोठ्या खेळाडूचं मोठेपण पाहायला मिळतं। अन्यथा बऱ्याच वेळेला काही खेळाडू मी मॅचमध्ये आहे, मला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा आस्पेक्ट्स असतात। मात्र तुमचं हार्डवर्क, तुमचं डेडिकेशन, तुम्ही इतरांसोबत कसं वागता यावरती सुद्धा तुमचा गेम अवलंबून असतो, हे विसरून चालणार नाहीये। चला, बॅटिंग टीम बॅटर्स मैदानामध्ये पाठवायचे आहेत। यस, निखिल पाटील, साई पाटील टीम मॅनेजर, प्लीज प्लीज आय रिक्वेस्ट यू, इतकं वेळ नका लावू, कारण फायनल नाईट आहे आणि सकाळ होऊ शकते, या गोष्टीची पडताळणी करायची आहे। भूषण गोळे या खेळाडू बरोबर सेल्फी घेण्यासाठी अगदी ही लहान चिमुकली या ठिकाणी एकत्रित होत असताना मैदानामध्ये गेली होती। फॅन मोमेंट। येस, अक्षय म्हात्रे अबू आणि त्याच्या समवेत ज्याच्या नावामध्ये रन आहे असा किरण पवार या वेळेला मैदानामध्ये आलाय। मॅन ऑफ द सिरीज कार सुद्धा जिंकलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये आणि सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचा विषय घुटना टेक तमाशा देख असं म्हणत आपल्या पारीची सुरुवात करणारा अक्षय म्हात्रे अबू सर्वाधिक पारितोषिक खारेपाट प्रीमियर लीग मध्ये एका मॅच मध्ये 35,000 त्याने जिंकले होतं असा अक्षय म्हात्रे अबू रायगड वर्सेस ठाणे मॅच मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅच सायकल जिंकली होती असा अक्षय म्हात्रे अबू फ्रॉम कावाडे ॲज अ आयकॉन म्हणून वागेश्वर वागरण संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्या समवेत असणारा किरण पवार, सावळे त्याचं गाव आणि प्रत्येक गोलंदाजाच्या मुसक्या आवळणं हे त्याचं काम असं म्हणत नेहमी किरण पवार हा धावा बनवताना पाहायला मिळालाय। उळियट मैदानाच्यात लेफ्ट हँडेड बॅटर वर्सेस आशिष मेहरुल हा सुद्धा एक इतिहास राहिलाय। म्हणजे आशिष मेहरुल ज्या पद्धतीची गोलंदाजी करतो, त्याचं वेगळेपण, त्याचं नवेपण हे त्याने नेहमी जपलंय आणि ज्या ज्या वेळेला
आशिष मेहरुल ॲज अ ओपनिंग बॉलर येतो ना, त्या वेळेला तो काहीतरी वैविध्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आठवावी लागेल पहिली मॅच, ज्या मॅचमध्ये सुरुवात चांगली करून दिली गेली, 10 धावा खर्च केल्या, मात्र महत्त्वपूर्ण एका फलंदाजाला त्याने बाद सुद्धा केलं होतं. त्यावेळेला अपेक्षा काय होती, आवश्यकता काय होती, प्रति षटक 12ची सरासरी हवी होती. मग अशा वेळेला त्या 2 धावा वाचवल्या सुद्धा गेल्या होत्या, विकेट सुद्धा प्राप्त केल्या गेल्या आणि तदनंतर मॅचचा मोमेंटम सुद्धा शिफ्ट झालाय. त्यामुळे आशिष मेहरुल वर्सेस किरण पवार ही रायव्हलरी बघणं आता मात्र काळाची गरज आहे. क्षेत्ररक्षणाकडे नीट लक्ष देऊयात. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेत. एक क्षेत्ररक्षक अर्थातच लॉंग ऑफच्या दिशेने ज्याला वाईट ठेवला गेलाय, एक क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला तर कॉर्नरच्या दिशेने तैनात करण्यात आलाय. ही बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी. शॉर्ट पिच बॉल, फटका, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूला टॉस केला. मित्रा, ही कॅच नाही तर कदाचित मॅच सुद्धा निसटू शकते, हे विसरून चालणार नाहीये. आशिष मेहरुल यासाठीच ओळखला जातो. कधी कधी यॉर्कर टाकतो जे की सरप्राइझिंग असतात, परंतु कधी कधी शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचे चेंडू सुद्धा टाकतो. सध्या मुरुडमध्ये झालेल्या त्या टुर्नामेंटमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याने बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा जिंकलेली आहे. ती त्याच्या कारकिर्दीमधली 3री बाईक आहे आणि चेन्नई सिंघम कडून खेळत असताना त्याने फायनल मॅचमध्ये अर्थातच गली टू ग्लोरी अवॉर्ड जिंकला होता. आकाश, नाही, खऱ्या अर्थाने लोकल टू ग्लोबल पर्यंत हा खेळ जाऊन पोहोचलाय आणि आशिष मेहरुल आता मात्र एक ग्लोबलचा मोठा खेळाडू झालाय. इथे बघा, फलंदाजासोबत विकेट कीपर सुद्धा बीट झालाय. यावेळेला पंचांनी वाईडची घोषणा केली आहे. वाईड डिलिव्हरी आहे. गोलंदाज सरप्राईज स्वतः झाला. इथून मात्र तिसऱ्या पंचांना रेफर सुद्धा केलं गेलं. फलंदाज किती सफल झाला होता, त्याची बॅटची रेंज काय आहे, अगदी त्याच वेळेला फटका ऑनसाईडच्या दिशेने खेळत असताना बॉडी बॅलन्स हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळेला तुम्ही शॉट खेळलात ना ऑनसाईडच्या दिशेने, त्यावेळेला तुमचा बॉडी बॅलन्स आपण जर पाहिलं ना चेंडूच्या दिशेने, म्हणजे अर्थातच ऑफसाईडच्या दिशेने जास्त होतं की नाही याची पडताळणी इथून मात्र केली जाणार आहे. कौतुक करूया पुन्हा एकदा माइंडसेटची. वाईट बॉल आहे. अक्षय म्हात्रे आबू अशा पद्धतीचे स्ट्रोक नेहमी खेळत असतो आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न आजही या मैदानामध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे, परंतु मर्यादेमध्ये न राहिल्यामुळे पंचांनी यावेळेला गोलंदाजाला दंड ठोठावलेला आहे. यावेळेला स्ट्राईक एंडवरती केपी किरण पवार पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल गॅप मध्ये शोधायचा होता. आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. किरण पवारची पॉवर, त्याचा इम्पॅक्ट, त्याचा इफेक्ट मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा घेऊन येतोय चौकार. किरण पवारचं हे बॅटल फार इंटरेस्टिंग बनत असताना या वेळेला फटका फसलाय. भूषण बॉल पर्यंत पोहोचेल की नाही ही शंका होती. 1 बाउन्स चेंडूला फील्ड केले जाते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना नाही, फटका तितकासा चांगला गुंफता आला नाही, बनवता आला नाहीये, ही परिस्थिती आपण पाहतोय. जर क्षेत्ररक्षणाचे रिस्ट्रिक्शन्स नसते ना तर कदाचित तो सहज आउट होऊ शकला असता. मात्र कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. क्षेत्ररक्षक कुठे याचा आढावा घेतला गेला आणि मिस टायमिंग फटका आहे. स्वतःपासून नाराज जरूर असेल, कारण अशा पद्धतीचे फटके सीमारेषा बाहेर ठोकायचे ही त्याची आतापर्यंतची शैली राहिली आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 9 ही धावसंख्या. आस्किंग रन रेटच्या दिशेने चांगल्या पद्धतीची वाटचाल इथून मात्र पाहायला मिळते. वागरण संघ इथून मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये 41 धावा करायच्या, चेस करायच्या आहेत आणि त्याच्या शर्यतीमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 बॉलमध्ये आलेले 9 धावा आनंददायी आहेत. किरण पवारने अनेक मैदानांवर अनेक कारनामे रचलेले आहेत आणि NSC खानावच्या या मैदानावर तो पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करण्यासाठी तयार. हो, वंडरफुल डिलिव्हरी. आशिष मेहरुल यॉर्कर स्पेशालिस्ट आहे. तो मग ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग टाकतो. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून कधी कधी त्याला वापरलं जातं, परंतु जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आपलं काम
अगदी चोखपणे करत असताना पाहायला मिळाला आणि याही वेळेला वाईड यॉर्कर करत असताना फलंदाजाला बेट केलाय पुन्हा एकदा. पण या वेळेला फटका फसलाय स्ट्रेट टू द फिल्डर. बॉलर स्वतः गेलेत बॉल खाली. किरण पवार याही मॅच मध्ये सपशेल अपयशी ठरलाय आणि चाललाय मैदानाच्या बाहेर. आहे. पद्धतीने चित्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये आपण पाहिल्या 9 धावा आल्या, 4 बॉलमध्ये आपण पाहिल्या 9 धावा आल्या. असं वाटत होतं वागरण संघाचा आता मात्र मॅचमध्ये जम बसतोय. ओपनिंग बॅटिंगची पार्टनरशिप चांगली होते, सगळं काही चांगलं चालू आहे आणि मग असं असताना दुधात माशी पडावी अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली गेली आहे. आशिष मेहरुलचं कौतुक करूयात. आशिष मेहरुल इज इक्वल टू ब्रेक थ्रू हे इक्वेशन इथे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरलंय. आदर्श पाटील मैदानामध्ये आलाय. 14 ते 15 वयामध्ये ज्याने संघाची धुरा सांभाळली. जेव्हा निखिल पाटील आणि अक्षय पाटील हे एका ॲज अ आयकॉन म्हणून वेगळ्या टीममध्ये खेळायचे आणि त्यावेळेला वाकेश्वर वागरण संघाला सांभाळण्याची जबाबदारी या आदर्श पाटीलने घेतली होती आणि तोच आदर्शला आल्यावर सरप्राईज करणार हे मात्र निश्चित होतं. बाहेरच्या दिशेला चेंडू वळला, हातभर वळला आणि हे वळण मात्र धोकादायक होतं असं म्हणत या पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आशिष मेहरुल आनंदवाडी चषकामध्ये सुद्धा खूप चांगला पाहायला मिळाला. इंडिया कपमध्ये सुद्धा चांगला पाहायला मिळाला. जी स्पर्धा खेळतो त्या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळालेल्या संधीचं तो सोनं करत असताना पाहायला मिळतो आणि याही स्पर्धेमध्ये वावे संघासाठी अति उच्च दर्जाची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालंय. नाही बघा ना कपिलजी, इंग्रजीमध्ये एक संज्ञा वापरली जाते व्हॅल्यू फॉर मनी. तुम्ही ॲज अ बॅटर जरी फेल झाला असाल ना तरी सुद्धा ॲज अ बॉलर तुमचं मॅचमध्ये संघासाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते मॅटर करत असतं आणि आशिष मेहरुलने ते कॉन्ट्रीब्युशन संघासाठी 100% चांगलं दिलंय. आणि ज्या वेळेला मी नेहमी म्हणतो पहिलं षटक जर चांगलं हाताळलं गेलं ना तर फलंदाजांवरती ते मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होतो आणि तेच मैदानाच्यात आपण पाहतोय. एक तरफ आग तर दुसरी तरफ कुहा आणि आता मात्र असं असताना गोलंदाजीसाठी आता मात्र भूषण गोळे आलाय. भूषण गोळे आणि याच्याकडे लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा सुद्धा अनुभव आहे. सो त्याच्याकडे गती सुद्धा चांगली आहे, योग्य टप्पा टाकण्याची शैली सुद्धा आहे, बॉलला स्विंग सुद्धा करतो, यॉर्कर सुद्धा टाकतो, शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचे तेज बॉल टाकतो. सरप्राइजेस देण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, परंतु सरप्राइजेस हे आबूला सुद्धा आवडत असतात आणि या बॅटलमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे. आणि अशा वेळेला पहिला चेंडूवर चॉप करण्याचा प्रयत्न केला, संकेत तिथे होता, संकेतने पकडलाय झेल. अक्षय म्हात्रे अबूचा संपला खेळ. फलंदाज बाद. जो इंग्लंडच्या देशामध्ये जाऊन लॉर्ड्सच्या क्रीडांगणावरती सुद्धा क्रिकेट खेळलाय आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. बघा ना ग्रामीण पट्ट्यातील खेळाडू ज्या वेळेला इतक्या आंतरराष्ट्रीय दर्जावरती म्हणजे प्रत्येक क्रिकेट समीक्षकाचं क्रिकेटपटूचं स्वप्न असतं की आपण लॉर्ड्सच्या इंग्लंडच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती जाऊन मॅच खेळावी, मॅच बघावी आणि ते स्वप्न ज्याने फार कमी वयामध्ये आपल्या मेहनतीने स्वीकारलं, एक्सेप्ट केलं आणि त्याच्यावरती चांगलं कामगिरी करणारा खेळाडू अर्थातच विश्वजित ठाकूर या खानावच्या क्रीडा नगरीमध्ये अवतरलेला पाहायला मिळतोय. संघ अडचणीत आहे. 17 मध्ये आवश्यकता असणार आहे 32 धावसंख्येची. येस, इंडिया वर्सेस पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेटची ही पहिली इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच झाली होती आणि त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा हा खेळाडू, आपली गती आणि त्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, परंतु फलंदाजी उच्च दर्जाची करतो, पण आज ती उच्च दर्जाची फलंदाजी करावी लागणार. भूषण गोळे
भूषण गोळे सरप्राईज देण्यासाठी ओळखला जातो. अगदी बॉल आतमध्ये येणारा होता, गलीमधून ढकलायचा होता बाउंड्री लाईन पर्यंत, परंतु क्षेत्ररक्षक याने इथे मात्र अडथळे निर्माण केले आणि डॉट बॉलची संगता होत असताना पाहायला मिळाले. नाही बघा ना, स्वतःला थोडा वेळ द्यावा लागणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली आहे. ही खेळपट्टी त्यांच्यासाठी अनुकूल आहे, मी म्हणेन हे मैदान सुद्धा त्यांच्यासाठी अनुकूल आहे. आणि मग अशा वेळेला फलंदाजांनी स्वतः सेट व्हावं लागेल आणि सेट होत असताना मॅक्झिमम फटके खेळावे लागतील. यावेळेला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. च्या वेळेला चेंडूला ताऱ्याप्रमाणे तारा मंडल मध्ये पाठवताना पाहायला मिळाले. कौतुकास पात्र कामगिरी. इथून मात्र मैदानाच्या थोडासा का होईना स्वतःला सेट होऊन दिलं गेलं आणि आता मात्र रिझल्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 ही धावसंख्या, दुसरं षटक प्रगती पथावरती. यावेळेला कमालीचा बॉल, यॉर्कर लेन डिलिव्हरी, टो क्रशिंग यॉर्कर इथून मात्र टाकला गेलाय. कौतुकास पात्र गोलंदाजी. पुनरागमन म्हणजे काय, कमबॅक म्हणजे काय, हे भूषणने मैदानावरती दाखवून दिले. टेनिस क्रिकेटमध्ये ऋषी दादांचा तो इंटरव्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला होता की टेनिस क्रिकेटमध्ये बॉलर आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करते. या चर्चेवर जाऊयात आपण. पण यावेळेला फुल टॉस बॉल, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, ती चर्चा करत होतो ना की आउटसाइड द ऑफ स्टंप बरेचशी गोलंदाजी होते किंवा विकेट किपर जाणून बुजून आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकायला सांगतो आणि विकेट घेण्याचा प्रयत्नच पाहायला मिळत नाहीये. परंतु फटका पडल्यानंतर मात्र स्टंप टू स्टंप गोलंदाजी केले आणि त्याचा फायदा भूषण गोळे याला होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नाही, तो तुमच्याकडे इंटेंट असला पाहिजे, तुमच्याकडे तो माइंडसेट असला पाहिजे. तुम्ही सराव करत असताना त्या पद्धतीची मेहनत घेतली पाहिजे आणि तुम्ही सराव कोणासोबत करताना हे सुद्धा बऱ्याच वेळेला मॅटर करतं. जर कमकुवत खेळाडू, नवख्या खेळाडूंसोबत तुम्ही सराव केलात ना तर तुम्ही नेहमी अव्वल दर्जाचे दिसाल. मात्र यावेळेला बघा फटका अक्षरशः इथून मात्र खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र चेंडूने बदललेला काटा पुन्हा एकदा फलंदाजाच्या जिवारी लागतोय. भूषणने केली आहे कमबॅक आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलकावरती 16 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12.50च्या सरासरीने 25 धावांची आवश्यकता. बघा, आपण प्री डिटर्मिनेशन किंवा प्री डिटरमाइंड आपण ठरवून जातो की हा बॉल आपण टाकणार आहोत. परंतु भूषण गोळेने काय केलं, फलंदाजाचा ट्रान्स पाहिला. त्याने काय केलं, आदर्श पाटीलने आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त शफल झाले होते. ऑलमोस्ट 3ही स्टंप सोडून उभे राहिले होते. मग शेवटच्या मोमेंटला रिलीज पॉइंटला त्याने ठरवलं की लेग कटर बॉल टाकूयात, जेणेकरून फलंदाजाचा जो बॅटिंग ट्रान्स आहे आणि तो मोमेंटम आहे तो तोडला जाईल आणि ते तोडताना पाहायला मिळालं आणि त्यामुळेच या चेंडूवर कोणतीही धाव आलेली नाहीये. संकेत पाटील काय कमालीची गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती. अर्थातच अमित नाईकला 3च्या 3 चेंडू जाग्यावर ठेवलं आणि त्याचमुळे ते मॅच मध्ये आले होते. बघा, या आधीच्या षटकामध्ये ज्याने केवळ 1 धाव खर्च केली होती, एका फलंदाजाला बाद केला होता, असा गोलंदाज मैदानावरती आलाय. आधीच्या मॅच मध्ये अमित नाईक होता, आता मात्र विश्वजित ठाकूर आहे. त्यामुळे बॅटर वेगळा आहे. दोन्ही खेळाडू उरण तालुक्याला बिलॉंग करतात. एक दिघोडे मधून येतो आणि एक मुरबी मधून येतो. त्यामुळे ही रायव्हलरी आता बघणं आता मात्र फार गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू 25 धावा. क्या बात है, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी. ऑन साइडच्या दिशेने खेळायचा होता, पिकअप चुकलं गेलं आणि त्यानंतर मात्र एक्झिक्यूट केलंय. फलंदाज त्रिफळाची बाद.
तसं पाहिलं गेलं तर 5 ते 6 वर्षापूर्वी मोरबी गाव हे ओमकार पाटील या बॅटरच्या नावाने ओळखलं जायचं. पण सध्याच्या घडीला संकेतने आपली एक वेगळी ओळख बनवलेली आहे. आपण जबरदस्त गोलंदाज आहोत. पॉवर प्लेमध्ये कधी कधी गोलंदाजी करत असतो, परंतु स्पिनर यॉर्कर चेंडू टाकू शकतात याचं प्रात्यक्षिक त्याने आता सुद्धा मैदानामध्ये देत असताना पाहायला मिळालंय. नाही बघा ना, महाराष्ट्र क्रिकेटला उरण तालुक्याने सुद्धा खूप कमालीची क्रिकेटपटू दिली. मग तो समर्थ कडू असू देत, किंबहुना आपल्याला आठवावं लागणार आहे तो असा गोलंदाज सुधीरजी तांडेल, स्वर्गीय सुधीरजी तांडेल यांची सुद्धा आपल्याला आठवण करून द्यावी लागणार आहे. कारण त्यांच्या गोलंदाजीमध्ये भल्या भल्या नामवंत फलंदाजांना जागेवरती उभे ठेवण्याची त्यांची क्षमता होती. त्यामुळे उरणच्या क्रिकेटची ज्या ज्या वेळेला चर्चा होईल ना, त्या त्या वेळेला अभिमान, खऱ्या अर्थानं अभिमानाने नाव घ्यावं असं एक व्यक्तिमत्व अर्थातच स्वर्गीय सुधीरजी तांडेल यांची सुद्धा आठवण येणार आहे. आठवण करून द्यावी लागणार आहे मैदानाच्या आत. 11 मध्ये 25 धावा करायच्या आहेत वाघरण संघाला. निखिल पाटील येतोय मैदानामध्ये. 3 बाईक जिंकणारा खेळाडू, ऑलमोस्ट 7 सायकल जिंकलेला आहे. त्या गोष्टी सुद्धा आपण थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूयात. संकेत वर्सेस निखिल हे बॅटल असणार आहे आणि निखिलला पहिल्या चेंडूवर बीट करत असताना पाहायला मिळालं आहे. आपण त्या गोष्टींची चर्चा करत होतो ना, की निखिल पाटीलने 3 बाईक जिंकल्यात. म्हणजे अलिबाग प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये पहिली बाईक ती शाईन बाईक जिंकला होता. त्यानंतर चेतक बाईक अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो जिंकला आणि त्यानंतर सध्याच्या घडीला वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये हिरो एक्स्ट्रीम बाईक तो जिंकलाय. पहिली सायकल तो रामराज भिलजी मध्ये जिंकला होता. आणि असा निखिल पाटील, ज्याला प्रेमाने आपण जाड्या सुद्धा म्हणतो, हा निखिल या वेळेला किल करेल का? पण निखिल बॉल उचलतोय, फेकून दिलाय बॉल डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकार. कौतुक करावं लागणार आहे. आणि निखिलने पुन्हा एकदा त्याचा क्लास, त्याची टेम्परामेंट, मैदानाच्या सातत्य टिकवून ठेवलंय. पण अशा वेळेला पुन्हा एकदा सेकंड इन अ रो ट्रिगर मुवमेंट आल्यावर डिस्कॅम करून बॉल चाललाय छेरण. कमालीचा फटका मैदानाच्या आत पाहायला मिळाला. या मॅचचं इक्वेशन पूर्णपणे बदललं गेलं. धावफलकावरती इथून मात्र 28 धावा येणाऱ्या 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता असणार आहे. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर इथून मात्र वाघरण संघ म्हणत असेल ये दिल मांगे मोर. आणखीन मोठा फटका आला तर या मॅच मध्ये शिक्कामोर्तब करायला आम्ही मोकळे, अशा पद्धतीचा साधारणपणे कानमंत्र दिला गेलाय. निखिल पाटील हा अग्रेशन आणि अग्रेसिव्ह प्लेअर आहे आणि त्याला हार पचवता येत नाही. तो नेहमी रागामध्ये खेळतो, चिडीमध्ये खेळतो आणि सामना जिंकवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. संकेत या वेळेला सबशेर अपयशी ठरलाय. षटकार हॅट्रिक लगावले आणि त्यातल्या त्यात हा नो बॉल असणार आहे. म्हणजे मिळतील धावा 7.
कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथून दुष्काळात 13वा महिना उगवलाय असं म्हणावं लागणार आहे. ते म्हणजे अर्थातच प्रतिस्पर्धी वावे संघासाठी फ्री हिट साठीचा चेंडू. आणखीन एक मोठा फटका आहे. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलाय. रीड केलं, रिॲक्ट केलं, रिस्पॉन्ड सुद्धा केलंय आणि एक धाव सुद्धा घेतली आहे. निखिलच्या नावामध्ये किल आहे ना, आणि लायसन टू किल. आल्या आल्या तोडफोड झोडाझोडीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तशाच पद्धतीची ही बॅटिंग पुन्हा एकदा. ओके, पाय चेक करायचं आहे. साइड लाईनचा पाय ग्राउंडेड आहे की नाही, सो दिस इज चेक केलं जाणार आहेत. परंतु तिसरा डोळा तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता ना की tenniscricket.in, सध्याच्या घडीला खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजे वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये जी जबाबदारी त्यांच्यावर दिली होती, खूप मोठी जबाबदारी, आणि काय सुंदर पद्धतीने ती हाताळली. आणि याही स्पर्धेमध्ये जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. नाही, तुमचा म्होरक्या अध्यक्ष नेता हा नेहमी स्ट्रॉंग असला पाहिजे. मग मी म्हणेन नंदन घरत यांचं कौतुक केलं पाहिजे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू आहे. इथून मात्र धावफलकावरती 36 धावा लागल्यात. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. काय होता सतू, काय झाला सतू, ही परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. म्हणजे या मॅच मध्ये वावे संघ सहज बाजी मारेल की काय असं वाटत असताना, एका पाठोपाठ एक विकेट जात असताना पाटलांच्या निखिलने पुन्हा एकदा करामती करून दाखवली आहे आणि चांगली कामगिरी सुद्धा केलेली पाहायला मिळते. लगातारचे 3 षटकार, धागा खोल दिया ही मोमेंट आली. यावेळेला बघा पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बाईट स्वरूपातील ही धावफलकावरती मात्र ग्राह्य धरली गेली. 37 ऑन स्कोर बोर्ड. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. निखिल पाटीलने ही धाव जाणीवपूर्वक घेतली, कारण त्याला माहित आहे शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक धाव फार महत्वाची असणार आहे. संधी मिळाली, संधीचा फायदा घेतला, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पुन्हा एकदा युवी स्पोर्ट्स वाघेश्वर वाघरण संघ हरता हरता जिंकताना आपल्याला पाहायला मिळालंय. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते, आणि तीच बाजीगरची भूमिका दोन्ही सामन्यांमध्ये निखिल पाटीलने मैदानावरती कधी गोलंदाजीच्या बळावरती, आठवा पहिल्या मॅच मध्ये त्याच्या गोलंदाजीच्या बळावरती सामना जिंकला, आता फलंदाजीच्या बळावरती सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली जाते. कमालीची कामगिरी. मी नेहमी म्हणतो की एखाद्या खेळाडूवरती डिपेंडन्सी नसावी, मात्र एक खेळाडू जर सातत्यपूर्ण चांगला खेळ करतोय ना, तर त्याला मात्र लेजेंडरी क्रिकेटपटू म्हणून सुद्धा बघितलं जाईल. आणि तितकं छान क्रिकेट, तितकं डॉमिनेटिंग क्रिकेट, तितकं कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट निखिलने मैदानात प्रदर्शित केले. षटक क्रमांक 4. इथून मात्र राकेश प्रभू गोलंदाजीसाठी आलाय. राकेशला देवाचा धावा बोलावा लागणार आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी, गॅप मध्ये फटका खेळला गेला. मॅच वरती शिक्कामोर्तब करणारा हा फटका, सीमा रेषा पार, चौकार, विजयाचा गुलाल इथून मात्र आपण पाहतोय. सन्मान्य चित्रलेखा पाटील पुरस्कृत युवराज 11 वागरण संघाने बाजी मारली. बाजी प्रभू ठरला निखिल पाटील. वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. बांधणी करणाऱ्या साई पाटीलचं कौतुक करावं लागेल. त्यांनी संघामध्ये किरण पवारला आणलं, त्यांनी संघामध्ये विश्वजित ठाकूरला आणलं, त्यांच्या संघामध्ये अक्षय म्हात्रेला आणलं. पण आपल्याच गावातील रणझुंजार खेळाडू निखिल पाटीलवर असणारा विश्वास, तो निखिल पाटीलने सार्थ ठरवला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये घातली आणि सांगितलंय संघर्ष हा माझ्या नसा नसांमध्ये भरलाय आणि मी जिंकण्यासाठीच या मैदानामध्ये आलोय. मॅन ऑफ द मॅच निखिल, ज्याने किलिंग अप्रोचने बॅटिंग केली आणि पुन्हा एकदा
ठरवलंय स्वतःला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. निखिल पाटीलला मी इन्व्हाइट करतोय. तत्पूर्वी लगेचच मॅचला सुरुवात करायची. थँक्यू सो मच. दोनही संघांचे सर्व खेळाडू मैदानामध्ये इथे आलेले आहेत. सन्माननीय अमित दादांना मी विनंती करतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब. निखिल पाटीलची खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. वंडरफुल इनिंग. आणि साई पाटील यांच्याकडून जीपे त्यांना 500 रुपये केलेले आहेत. येस, वर्षा ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून त्यांना बरीचशी पारितोषिक आहेत. निखिल, ही मॅच थोडीशी फसली होती आणि फसलेली नाव किनाऱ्याला तू लावलीस, काय म्हणशील? फसलेली मॅच, पण मला कॉन्फिडन्स होतं की मी मारू शकतोय. मी जाऊन माझ्या स्ट्रेंथवर खेळलो. संकेतची खूप सुंदर गोलंदाजी होती मागील मॅच पासून याही मॅच पर्यंत आणि त्यानंतर तू त्याला अगदी धोपटून काढलंस. थोडंसं त्याबद्दल ऐकायला आवडेल. मी धोपटून काढायचं असं काय नाही. गेल्या मॅचला तालुक्याची पण मॅच झालेली, तेव्हा पण त्याला 2 6 मारलेले, तर मला कॉन्फिडन्स होता की मी मारेन. ओके, चांगलं रीड केलं. सिच्युएशन रीड करत असताना तुम्ही चांगली बॅटिंग केलीत. आज आयकॉन तुमच्या टीम मध्ये होते बरेचसे प्लेयर, परंतु ग्रामीणचा खेळाडू इतका चमकू शकतो पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. मी दादांना विनंती करतोय एका गुणवान खेळाडूचा गुणगान